श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. आजचा हा व्हिडिओ सामान्य व्हिडिओ नाही. हा व्हिडिओ विशेष रूपानं अशा लोकांसाठी डिझाईन केला आहे, ज्यांची रास कुंभ आहे आणि ज्यांचा जन्म धनिष्ठा नक्षत्र, तिसरे आणि चौथे चरण, शतभिषा नक्षत्र किंवा पूर्व भाद्रपद नक्षत्र पहिले 3 चरण यामध्ये झाला आहे. तुमच्या नक्षत्रानुसार ग्रहाची एक अशी चक्रव्यूह रचना तयार झाली आहे, जी तुमच्या आयुष्यात खूप मोठी उलथापालथ घडवून आणणार आहे. पुढील 7 दिवसांमध्ये तुमच्या आजूबाजूला अशा काही घटना घडणार आहेत. काही असे संकेत मिळणार आहेत जे थेट ईश्वराचे संकेत असतील. तुमचे भाग्य बदलणार आहे की तुम्हाला अजून संघर्ष करावा लागणार आहे. सध्या तुमच्या मनात चाललेला संभ्रम, भविष्याची भीती आणि पैशाची चिंता यावर ग्रहांचे गोचर काय सांगते, आज आपण या व्हिडिओमध्ये फक्त वरवरची माहिती घेणार नाही, तर तुमच्या कुंडलीतील राहू केतूची स्थिती, कालसर्पदोषाचा प्रभाव, करिअरमधील मंगळ आणि गुरुची चाल या सर्वांचे सविस्तर विश्लेषण करणार आहोत. यासोबतच व्हिडिओच्या शेवटी मी अशा 10 अत्यंत महत्त्वाच्या आणि गुप्त गोष्टी सांगणार आहे, ज्या तुमच्या आयुष्याची दिशा बदलतील. तर मी तुम्हाला खात्री देतो की पुढील 7 दिवस तुम्ही अत्यंत आत्मविश्वासाने जगू शकाल. चला तर मग वेळ न घालवता आजच्या या विशेष विश्लेषणाला सुरू करूया. सर्वात आधी आपण समजून घेऊया त्या अदृश्य शक्तीला, जे सध्या तुमच्या विचारावर नियंत्रण ठेवत आहे. कुंभ राशीच्या मित्रांनो, सध्या तुमच्या कुंडलीमध्ये राहू, चंद्र आणि केतू यांची 180 अंशाची स्थिती निर्माण झाली आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा राहू आणि केतूच्या दरम्यान इतर ग्रह किंवा चंद्र येतो, तेव्हा इथे कालसर्प दोषाचा आणि ग्रहण योगाचा प्रभाव पाहायला मिळतो. आता तुम्ही म्हणाल, सर याचा आमच्या रोजच्या जगण्यावर काय परिणाम होतोय? तर नीट समजून घ्या. चंद्र हा आपल्या मनाचा कारक आहे आणि राहू हा संभ्रमाचा कारक आहे. जेव्हा राहू आणि चंद्राचा असा संबंध येतो, तेव्हा तुमच्या मनात भावनात्मक अस्थिरता निर्माण होते. गेल्या काही दिवसात तुम्ही अनुभवलेले असेल की अचानक बसल्या बसल्या तुम्हाला खूप अस्वस्थ वाटू लागते. भूतकाळात घडलेल्या चुका आठवून मन उदास होते किंवा भविष्याची विनाकारण भीती वाटते. मी जे काम करतोय त्यात मला यश मिळेल का, असा प्रश्न वारंवार पडतो. निर्णय घेताना संभ्रम निर्माण होतो. कधी-कधी रात्रीची झोप उडते. पण कुंभ राशीच्या मित्रांनो, इथे तुम्हाला स्वतःला सावरायचे आहे. हा ग्रहांचा प्रभाव तात्पुरता आहे. राहू तुम्हाला संभ्रमात टाकून तुमची परीक्षा घेत आहे. जर तुम्ही या काळात मनावर ताबा ठेवलात, तर हा काळ तुम्हाला मानसिकदृष्ट्या अत्यंत परिपक्व आणि खंबीर बनवून जाईल. त्यामुळे मनाला निराश होऊ देऊ नका. आता आपण बोलूया तुमच्या दुसऱ्या मुख्य मुद्द्यावर, तो म्हणजे स्वतःचे प्रयत्न. ग्रहांची स्थिती स्पष्ट संकेत देत आहे की या काळात कुंभ राशीच्या जातकांना सेल्फ मेड बनायचे आहे. याचा अर्थ असा की सध्याच्या काळात तुम्हाला कोणत्याही मित्राकडून, नातेवाईकाकडून किंवा अगदी जवळच्या व्यक्तीकडून मोठ्या मदतीची अपेक्षा ठेवायची नाही. बऱ्याचदा काय होतं, आपण एखादी नवीन योजना आखतो आणि विचार करतो की तो माणूस मला मदत करेल आणि माझे काम सोपे होईल. पण सध्याचे ग्रह सांगतात की जर तुम्ही इतरांवर अवलंबून राहिलात तर पदरी निराशा पडू शकते. तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे. देवाने तुम्हाला ती बुद्धी आणि क्षमता दिली आहे. कुंभ राशीच्या लोकांचा स्वभाव खूप सरळ असतो. मनात काही आले की ते लगेच मित्रांजवळ किंवा ओळखीच्या लोकांजवळ बोलून दाखवतात. पण सध्या नजर लागणे किंवा कामात अडथळे येणे या गोष्टी घडू शकतात. तुम्ही व्यवसाय वाढवणार असाल, नवीन नोकरीसाठी मुलाखत देणार असाल किंवा नवीन गाडी किंवा घर घेणार असाल, जोपर्यंत ते काम 100% पूर्ण होत नाही, तोपर्यंत त्याची वाच्यता कुठेही करू नका. तुमची गुप्तता हीच तुमची सर्वात मोठी शक्ती आणि यशाची गुरुकिल्ली ठरणार आहे. चला आता जरा आनंदाच्या गोष्टी करूया. कारण ग्रहांच्या या कठीण काळातही तुमच्यासाठी खूप मोठी जॅकपॉट स्थिती निर्माण होत आहे. ती म्हणजे करिअर आणि नशीब. कुंडलीत एकीकडे राहू संभ्रम निर्माण करत असला तरी दुसरीकडे मंगळ ग्रहाची प्रचंड ऊर्जा आणि सूर्य बृहस्पती यांची शुभदृष्टी थेट तुमच्या करिअरच्या आणि भाग्याच्या स्थानावर पडत आहे. हा एक अत्यंत उत्तम राजयोग मानला जातो. जर तुम्ही गेल्या कित्येक महिन्यापासून नोकरीत प्रमोशनची वाट पाहत असाल किंवा पगारवाढीची अपेक्षा करत असाल, तर येत्या काळात या संदर्भात खूप सकारात्मक घडामोडी घडतील. सरकारी कामात अडकलेले पैसे किंवा रखडलेले कामे मार्गी लागतील. जे तरुण स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत, त्यांना त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ मिळण्याची वेळ आली आहे. येत्या 7 दिवसात तुम्हाला तुमच्या स्वतःच्या स्वभावात आणि आजूबाजूच्या वातावरणात काही विशेष बदल जाणवतील. तुमचे मन अध्यात्माकडे वळेल. तुम्हाला मंदिरात जावेसे वाटेल, देवाची सेवा करावीशी वाटेल. त्याचप्रमाणे मातापित्याबद्दल आणि घरातील मोठ्या लोकांबद्दल तुमच्या मनात आदर वाढेल. जेव्हा आपण आपल्या पालकांची सेवा करतो, तेव्हा कुंडलीतील सूर्य आणि गुरु आपोआप बलवान होतात. त्यामुळे हे बदल तुमच्या प्रगतीचे मुख्य संकेत आहेत. आता आपण या व्हिडिओमध्ये सर्वात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. कुंभ राशी जातकांनो, पुढील काळात तुमच्या दैनंदिन जीवनातील 10 गोष्टींची अत्यंत काळजी घ्यायची आहे आणि त्यानुसार वागायचे आहे. या काळात लोकांचे लक्ष तुमच्या बाह्य देखाव्यावर किंवा तुम्ही किती छान बोलता यावर असणार नाही. शनिदेवाच्या या राशीमध्ये तुमचे काम सर्वात महत्त्वाचे ठरेल. तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात किती प्रामाणिकपणे ड्युटी पार पाडता यावरून तुमची समाजात आणि कामाच्या ठिकाणी प्रशंसा होणार आहे. तुमचे काम हेच तुमचे कार्ड ठरेल.
बऱ्याचदा कठीण प्रसंग आला की आपण जबाबदारी दुसऱ्यावर ढकलण्याचा प्रयत्न करतो, पण सध्या ग्रहांची स्थिती सांगते की जी जबाबदारी तुमच्या वाट्याला आली आहे ती हसतमुखाने स्वीकारा, मग ती कुटुंबाची असो वा कामाची. जेव्हा तुम्ही जबाबदारी घेता तेव्हा तुमची नेतृत्व क्षमता वाढते. पैशांच्या बाबतीत हा काळ तुमच्यासाठी समयशीर असेल, पण लवकरच आर्थिक स्थिती मजबूत होण्याचे खूप मोठे संकेत आहेत. जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील तर ते परत मिळण्याची शक्यता आहे. स्रोत निर्माण होतील, फक्त अनावश्यक खर्च टाळा. घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टीवर मतभेद किंवा वाद होऊ शकतात. विशेषतः भावासोबत किंवा जोडीदारासोबत वैचारिक मतभेद वाढण्याची शक्यता आहे. इथे तुम्हाला शांत राहायचे आहे. कुटुंबात प्रेम आणि शांतता कशी टिकून राहील याकडे लक्ष द्या. वादात जिंकण्यापेक्षा नाते टिकवणे जास्त महत्त्वाचे आहे. जे लोक रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यासाठी हा काळ थोडा नाजूक आहे. राहूच्या प्रभावामुळे तुमच्या पार्टनरबद्दल तुमच्या मनात संशय किंवा गैरसमज निर्माण होऊ शकतात. पार्टनरवर विनाकारण संशय घेऊ नका आणि कोणताही मोठा निर्णय घाईघाईत किंवा रागाच्या भरात घेऊ नका. आरोग्याच्या बाबतीत अजिबात निष्काळजीपणा करू नका. सध्याच्या ग्रहमानामुळे तुम्हाला मान आणि पाठीचे दुखणे, न्यूरो समस्या किंवा मानसिक थकवा आणि भ्रम होऊ शकतो. दररोज सकाळी हलका व्यायाम करा, योगासने करा आणि वेळेवर सकस आहार घ्या. जर तुम्ही शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, सोने किंवा इन्शुरन्समध्ये मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर जरा थांबा. कोणाचंही सांगण्यावरून किंवा टिप्स ऐकून एकाच वेळी मोठी रक्कम गुंतवू नका. आधी बाजाराचा पूर्ण अभ्यास करा, तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि मगच पाऊल उचला. ग्रहांचे दोष कमी करण्यासाठी आणि मानसिक शांततेसाठी भगवान शिव, महादेव आणि हनुमानजी यांची उपासना तुमच्यासाठी रामबाण उपाय ठरेल. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी हनुमान चालिसाचे पठण करा. शक्य असल्यास शनिवारी आणि मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन तिळाच्या तेलाचा दिवा लावा. सध्याचा काळ हा अत्यंत पवित्र पुरुषोत्तम अधिक मासाचा आहे. ज्योतिषशास्त्रात या महिन्यात विशेष महत्त्व आहे. या महिन्यात तुम्ही केलेले कोणतेही धार्मिक कार्य, मंत्र जप, दान किंवा तप याचे फळ तुम्हाला कित्येक हजार पटीने जास्त मिळते. त्यामुळे दररोज किमान 10 ते 15 मिनिटे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप नक्की करा. शेवटी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे विचार हे तुमचे भविष्य ठरवणार आहेत. मनात कितीही नकारात्मक विचार आले तरी स्वतःला सांगा, हा काळही निघून जाईल आणि मी नक्कीच यशस्वी होईल. तुमची सकारात्मक ऊर्जा तुमच्या प्रगतीचे नवीन रेख भाग्यरेषेवर ओढणार आहे. तर कुंभ राशीच्या माझ्या प्रिय मित्रांनो, बहिणींनो आणि बांधवांनो, ग्रहांची स्थिती ही जरी थोडी चढ उतार असली तरी तुमच्यामध्ये ती क्षमता आहे की तुम्ही या परिस्थितीवर मात करू शकता. येणारे 7 दिवस तुमच्यासाठी अनेक चांगल्या संधी घेऊन येऊ शकतात. फक्त डोळे आणि कान उघडे ठेवा आणि मिळालेल्या संधीचे सोने करा. स्वतःवर आणि भगवंतावर पूर्ण विश्वास ठेवा. तुम्हाला आजचा हा सविस्तर व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या आयुष्यात यातील कोणत्या गोष्टी मॅच होत आहेत आणि तुमचे नक्षत्र धनिष्ठा, शतभिषा किंवा पूर्व भाद्रपद आहे हे मला खालील कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती मोलाची वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. कुटुंबातील किंवा मित्रपरिवारातील कुंभ राशीच्या लोकांशी हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही योग्य मार्गदर्शन मिळेल. आणि हो, आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर खालील लाल बटन दाबून लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका, जेणेकरून अशीच माहिती तुम्हाला रोज मिळत राहील. पुन्हा भेटू अशाच एका अत्यंत अभ्यासपूर्ण आणि सविस्तर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा. जय श्रीकृष्ण, जय हनुमान. धन्यवाद.